तहसील कार्यालय माहूर, तहसील कार्यालय किनवट आणि उपविभागीय महसूल अधिकारी किनवट यांच्या अधिपत्याखाली येत असलेल्या पैनगंगा नदी येथील टाकळीनेर घाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध रेतीचा उपसा रेती तस्करांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे। मात्र याकडे स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। स्थानिकच नव्हे तर किनवट येथील प्रशासन सुद्धा याकडे लक्ष देण्यास तयार नाही। नेमके तहसील कार्यालयाशी असलेले रेती तस्करांचे लागेबांधे आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन पोचलेले त्यांचे सलोख्याचे संबंध यामुळे रेती तस्करांनी स्वतःची एक अशी यंत्रणा उभी केलेली आहे। या यंत्रणेमुळे या रेती भागातील गेल्या 1 वर्षापासून लिलाव अद्यापपर्यंत झालेला नाही। त्यामुळे या रेती तस्करांचं चांगलंच फावलं आहे। दुपारचं सुमारे 1 वाजलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पॉवर ऑफ मीडियाची सर्व चमू ही रेती घाट टाकळी येथे आलेली आहे। आपण बघतात या ठिकाणी की ज्या ठिकाणी एक ट्रॅक्टर भरला जात होता रेतीने, या ठिकाणी हा रस्त्यावरचा जो ट्रॅक्टर आहे तो अर्धवट उलटवून या ठिकाणी रस्ता बंद करून विदर्भ न्यूज आणि इतरही जे पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा रस्ता अडविण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यांची गाडी कुठल्याही परिस्थितीमध्ये समोर गेली नाही पाहिजे हा रेती तस्करांचा इथे डाव आपल्याला दिसतो। प्रत्येक ठिकाणावरून इथे आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला हे टोपले पडलेले दिसत आहेत। हे रेतीचेच टोपले आहेत आणि खुलेआम ही रेती तस्करी, हे पावडे आपण पाहतात, हे पावडे आणि टोपले खुलेआमपणे इथे पडलेले आहेत आणि रेती तस्करी ही खुलेआम सुरू आहे। प्रत्येक ठिकाणी असे फेकून जाणे आणि रस्त्यावरती रेती अडवून गाडीचा रस्ता अडविणे असे प्रकार सुद्धा येथे होतात। अनेक पत्रकार या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात, त्यांना धमक्या सुद्धा दिल्या जातात आणि ज्या ज्या ठिकाणी माहूरवरून गाडी निघाल्यापासून प्रत्येक पॉइंटवर जर आपण बघितलं तर प्रत्येक पॉइंटवरती कुठल्या ना कुठल्या ठिकाणी एक व्यक्ती आपल्याला बसलेला दिसून येतो आणि ते मोबाईलच्या द्वारे हे सांगत असतात की इकडनं गाडी जात आहे, तिकडनं गाडी जात आहे। असं करून हा रेतीचा खेळखंडोबाज आहे। आज अद्यापपर्यंत रेतीचा लिलाव व्हायचा बाकी आहे, मात्र रेतीचा लिलाव होत नसताना देखील एवढी रेती या पैनगंगा नदीमधून काढण्यात येते। यामध्ये नेमके शासनाचे काय लागेबांधे आहे हे काढणं फार महत्त्वाचं आहे। साधारणतः 1200 रुपये प्रमाणे विकली जाणारी ब्रास रेती आज 5000 रुपये प्रमाणे सर्रास विकली जात आहे। अकोला, वाशिम, यवतमाळ, पुसद, किनवट इत्यादी ठिकाणी पैनगंगा रेतीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये पुरवठा सुरू आहे। येथील अनेक लोकांनी टाकळी गाव, आजूबाजूची गावे या ठिकाणच्या प्रत्येक शेतामध्ये रेतीचा मुबलक असा साठा रेती तस्करांनी करून ठेवलेला आहे। त्यामधून राजरोसपणे आणि नदीपात्रातून सुद्धा राजरोसपणे रेती अव्याहतपणे सुरू असते। मात्र याकडे तहसील कार्यालय माहूर, तहसील कार्यालय किनवट आणि उपविभागीय महसूल अधिकारी किनवट यांचे दुर्लक्ष का आहे? मराठवाडा विभागीय सदस्य आणि तालुकाध्यक्ष विजय आमले आणि पवन कोंडे, राजू दराडे, संजय घोगरे यांच्यासह विदर्भ न्यूजची चमू येऊन पोचलेली आहे। टाकळी येथील रेती घाटावरती आपण इथे बघतो आहोत की प्रत्येक ठिकाणी रेतीचे हे जे ढिगारे दिसत आहेत हे रेतीचे ढिगारे पूर्णपणे इथे काढल्या गेलेले आहेत। इथे रेती काढण्याचं काम अहोरात्र सुरू असते आणि इथून ही रेती संपूर्ण अकोला, कारंजा, वाशिम, पुसद इथपर्यंत नेल्या जाते आणि या ठिकाणी रेतीचा जो भाव आहे तो दुप्पट ते तिप्पट केला जातो। अनेक प्रकारच्या तक्रारी माहूर तहसीलला देऊन सुद्धा माहूर तहसीलचे आणि किनवट तहसीलचे, किनवट एसडीएम कार्यालयाचे जे लागेबांधे रेती तस्करांसोबत आहे त्यामुळे कदाचित मला असं वाटते की या रेती तस्करांवरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही। काय म्हणणं याच्यावरती आपलं वसंतरावजी? याच्यात कुठेही रेती घाट इथं हरास झालेला नाही। असं जर असताना आज गोरगरिबांना घरकुल मिळालेले आहेत, त्यांना रेती मिळत नाही आहे, त्यांचं फार नुकसान होत आहे। एक तर रेती घाट करावं किंवा मग मुभा द्यावं त्यांनी घरकुलासाठी किंवा याच्यासाठी गोरगरिबांसाठी रेती खुली करावं यांनी, अशी शासनाला आमची मागणी आहे। पॉवर ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष असलेले विजय आमले आपल्यासोबत आहे। आपलं काय मत आहे की नेमकं याच्या बाबतीत शासन कितपत जबाबदार आहे किंवा रेती तस्करीवरती शासन कुठल्याही प्रकारचा अंकुश का ठेवू शकत नाही? सर्वप्रथम तर शासनाचाच बेजबाबदारपणा आहे, हलगर्जीपणा आहे आणि अक्षम्य दिरंग आहे। त्यांनी या रेती घाटाचा लिलाव करणं आवश्यक होतं, पण ते लिलाव न केल्यामुळे माहूर आणि किनवट तालुक्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल जे मिळाले सामान्य लोकांना, गोरगरीब लोकांना, त्यांना रमाई घरकुल असो, पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल असो, त्यांना 5000 रुपये प्रति ट्रीपप्रमाणे प्रति बऱ्याचप्रमाणे
घ्यावं लागते, परंतु त्यामुळे त्यांना ते 2.5 लाखात घरकुल यायला लागलं आणि 5,000ची रेती जर घेतली त्यांना ते कुठलं घर परवडणार आहे. मग त्यामुळे त्यांचे घरकुल होत नाही. दुसरी गोष्ट आहे की रेती तस्करांचं म्हणणं असं की आम्ही हरास घ्यायला तयार आहोत, पण शासन आम्हाला हरास करून देत नाही आणि त्यामुळं आम्हाला घरकुलाला वगैरे रेती पुरवण्याचं त्यांचंसुद्धा कर्तव्य आहे असं त्यांचं म्हणणं असलं आहे. आणि यांच्या हलगर्जीपणामुळे इथे लाखो रुपयाचा शासनाचा महसूल बुडतो आहे. म्हणून या बाबतीत वरिष्ठांनी लक्ष घालून ताबडतोब रेतीघाट हरास करावा आणि हरास केल्यानंतर रेती तस्करांना तो रेती देऊ द्यावी. ज्यांना घरकुले सुद्धा मान्य झालेली आहे अशा घरकुलांचे बांधकाम करण्याची वेळ येऊन ठेपलेली असताना 5,000 रुपये रेतीचे दर खरेदी करणे हे सर्वसामान्य घरकुल ज्यांना मिळाले आहे अशा गरिबांना परवडणारे आहे का, असा प्रश्न माहूर आणि आजूबाजूची जनता शासनाला विचारत आहे. माहूरगड येथून राजू दराडे, संजय घोगरे यांच्यासह प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा संपादकीय वृत्तांत. आपण अनेक ठिकाणी बघितलेलं आहे की जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्यापर्यंत सुद्धा अनेक प्रकारच्या तक्रारी ह्या रेती तस्करांच्या गेलेल्या आहेत. मात्र या तक्रारींवरती जिल्हाधिकारी कार्यालयातून सुद्धा कुठल्याही प्रकारची कार्यवाही अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही. सोबतच किनवट येथील उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी आणि तहसीलदार किनवट आणि तहसीलदार माहूर यांच्याकडून सुद्धा कुठल्याही प्रकारची कार्यवाही येथे आपल्याला होताना दिसत नाही. नेमका काय प्रकार आहे, आपण आमच्यासोबत आहेत पत्रकार पवन कोंडे यांना विचारूया. आज आम्ही टाकळी घाटात भेट दिली असता आम्हाला जागोजागी रेतीचे ढीग मिळाले आहेत आणि ते येऊन पाहिले असता बरेचसे रेती ही नदीपात्रातून काढून चढ्या दराने नागरिकांना विकली जात आहे आणि इथे प्रशासनाचे कुठलेही लक्ष किंवा कुठलीही कार्यवाही होत असल्याचे दिसून येत नाही आहे. आपण जर प्रत्यक्षदर्शीने इथे पाहिलं तर एक पॅरलल गव्हर्नमेंट इथे चालवल्या जाते. रेती तस्करांची जी एक स्वतःची वेगळी अशी यंत्रणा इथे काम करते की ज्यावेळी आपली व्हॅन किंवा आपली कार किंवा आपली मोटरसायकल जर पत्रकारांची किंवा शासनाच्या कुठल्या अधिकाऱ्याची येत असेल तर अगदी 10 किलोमीटर आधीपासून त्याची पूर्वसूचना ही रेती तस्करांना मिळत असते आणि प्रत्येक ठिकाणच्या पॉईंटवर 2-2, 3-3 व्यक्ती उभे असतात आणि ते आपल्या नदीपात्रातल्या बांधवांना हे सांगत असतात की अशा प्रकारची अशा क्रमांकाची मोटरसायकल गेलेली आहे, त्याच्यावरती असे पत्रकार आहेत किंवा अशा प्रकारची अशी गाडी आलेली आहे, त्या गाडीवरती असं लिहिलेलं आहे आणि ती गाडी पोचण्याच्या आतमध्ये इथून आपण पाहत आहेत की प्रत्येक ठिकाणी आपल्याला रेतीचे ढिगारे फावड्यांसहित पाहायला मिळत आहे. टोपलीसुद्धा इथे पडलेली दिसत आहेत. मात्र एवढं असून सुद्धा ट्रॅक्टर इथून पूर्णपणे गहाळ झालेले आहे. याचा अर्थ नेमका काय आहे की एक पॅरलल यंत्रणा जी आहे, शासनाची जशी यंत्रणा चालते तशीच यंत्रणा या ठिकाणी रेती तस्करांची चालते आहे. मात्र शासनाच्या अधिकाऱ्यांचे रेती तस्करांसोबत असलेले लागेबांधे आणि त्यांना मिळणारा मुबलक पैसा यामुळेच कदाचित या रेती घाटाचा लिलाव हा करण्यास येथील तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांसहित कुणीही धजावत नाही. कॅमेरामन राजू दराडे आणि विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी संजय घोगरे यांच्यासह उमेश लोटे यांचा हा संपादकीय वृत्तांत.